आहे, त्यामुळे आता नक्कीच कठीण लढत असणार आहे. त्यानंतर आता आपण पाहू शकता मैदानात फलंदाजीसाठी आलेले आहेत अभिषेक. मैं सभी प्रेक्षकों से निवेदन करता हूं कि सभी आणि दोन्ही संघांचा एक एक प्लेयर जे अतिरिक्त प्लेयर आहेत त्यांनी कृपया त्यांना स्टेजवर पाठवावे. दोन्ही संघाचे विल्सन्स रॉयल संघाचे अतिरिक्त प्लेयर आलेले आहेत कदाचित. आता नक्कीच मॅच मोठे असणार आहेत, तरी आपले अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी गरजेचे आहेत आणि ज्यांचं नावं माहीत असेल अशाच खेळाडूंना पाठवा. आणि पंचांचा नियम अंतिम राहील. छोट्या छोट्या गोष्टीसाठी रिव्ह्यू मागू नका अशी विनंती आहे, कारण की वेळ खूप कमी आहे. वेळ खूप गरजेचं आहे. वेळेवर सामने झाले पाहिजे. रात्रीचे 12 वाजले. आणि आपण बघू शकता फलंदाजीसाठी प्रथमच आलेले आहेत अभिषेक, त्यांच्या नाव आहेत नीलू. गोलंदाज का नाम क्या है? बॉलर नेम धीरू. नक्की समालोचनासाठी मी राजेशला आमंत्रित करते. यानंतर आपण पाहू शकता पहिलाच चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज धीरू, त्यांना सामोरे जातील फलंदाज अभिषेक. आणि हा पहिला चेंडू टाकला मानाचा पहिला चेंडू. 1 धावांची भरसंख्या, 1 चेंडू, धावसंख्या झाली 1. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपण पहिल्या चेंडूवर पाहायला भेटत आहे. पाहूयात पुढे काय होते. हळूहळू सामना रोमांचक होणार आहे. BKCL 2026 भीम क्रांती क्रिकेट लीग सीजन पर्व 3 दिवस 2. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला भेटेल. कृपया पडद्याच्या बाहेर बसावे. कृपया पडद्याच्या बाहेर बसावे. काही आमचे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसलेत. कृपया मी त्यांना मनापासून विनंती करतो की त्यांनी पडद्याच्या बाहेर बसावे. आपलीच मॅच असं समजून त्यांनी पडद्याच्या बाहेर बसावे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटेल. एक लहान खेळाडू आपलं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज. उचललेला आहे बॉल, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय छान आपल्याला पाहायला मिळेल इकडे विल्सन्स रॉयल संघाकडून. चार चेंडू, धावसंख्या झालेली आहे 4 आणि अतिरिक्त धावा, नकारात्मक चेंडू. 4 चेंडू 5 धावसंख्या झालेली आहे 5. रात्रीचे 12 वाजायला आले तरी सुद्धा आमचे प्रेक्षक अजूनही येथे थांबलेले आहेत. पुन्हा सुद्धा अतिरिक्त चेंडू, 4 चेंडू 6 धावा, धावसंख्या झालेली आहे 6. पुन्हा अतिरिक्त धावसंख्या, 4 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 7.
पुन्हा एकदा बॉल उचललेला आहे पण क्षेत्ररक्षण अतिशय छान आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू, पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन येतात गुरु. उचललेला आहे बॉल, तरी सुद्धा क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे अतिशय छान पाहायला भेटेल. प्रयत्न होतात चौकारचा पण क्षेत्ररक्षण अतिशय छान होत असताना इकडे आपल्याला पाहायला भेटेल. उत्कृष्ट असं गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली. पण सगळं क्षेत्ररक्षण सुद्धा अभिषेक आणि नीलू फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 9 आणि गोलंदाजी करायला येत आहेत करण. त्याला सामोरे येतील फलंदाज अभिषेक. अतिशय छान असं उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला भेटेल. डॉट बॉल झालेला आहे. अभिषेक यांना बॉल थोडाफार समजलेला नाही. अतिशय छान अशी गोलंदाजी करण यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटायला लागली आहे. एक चेंडू, धावसंख्या झालेली आहे 9. पुन्हा अति उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल. एक धावसंख्या वाढलेली आहे. 2 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 10. गोलंदाजी करत असलेले करण, त्यांना सामोरे जातील फलंदाज नीलू. पुन्हा एकदा बॉल उचललेला आहे पण क्षेत्ररक्षण अतिशय छान आपल्याला इथे पाहायला भेटेल. धावसंख्या 1-1 करून पुढे चाललेली आहे आपल्याला बघायला भेटेल. गोलंदाजी अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटत आहे करण यांच्याकडून. फलंदाजी करत असताना अभिषेक. अतिरिक्त धावा, वाईड म्हणून पंचांनी निर्णय घेतलेला आहे. धावसंख्या झालेली आहे रिव्ह्यू एकच आहे. कृपया याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. टायटन संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. राजेश दादा, आपला जो काही निर्णय असेल तो कृपया पंचांना सांगावा. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. पंचांनी आपला निर्णय सांगावा. पंचांनी सांगितलेला वाईट बॉल. धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू 11. 12 धावसंख्या झालेली आहे 12. हॅलो, 3 चेंडू 12. 3 चेंडू अगेन 12 धाव बघतोय आपण. धाव फलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती बघतोय करण यांना, ज्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. करण्याचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू होता, तेवढा सुंदरचा फटका देखील होता आणि चांगला क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे. टायटन संघाचं देखील सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपण बघतोय. वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण करतात आतापर्यंत
नक्कीच एका धावावरती समाधान मानावं लागलं होतं म्हणजे अभिषेक यांना. धावसंख्येचा तर आपण विचार करतो धावफलकावरती टायटन संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती बघतोय. करणारा सुंदर असा चेंडू होता ऑफ साईडच्या दिशेने कव्हरवरती मारायला हा प्रयत्न सिंगल येते मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतं म्हणजे निरू यांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. दोन संघाच्या माध्यमातून ही मॅचमध्ये सुंदर अशी मॅच रंगली. बघा मोठे फटकेबाजी पाहायला भेटत नाहीये. क्षेत्ररक्षण देखील सुंदर चाललंय त्यामुळे टायटन संघाचा यावेळी देखील पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू काही चालला नाहीये. बॅटची कडा घेतली जाते मात्र एक धाव तर झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण फेकी मात्र अचूक दिली फिल्डरच्या हातामध्ये. मात्र एका धावावरती समाधान नक्कीच म्हणावं लागेल. या षटकामध्ये देखील एक धाव आली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती धावफलकावरती. ती मात्र 15 धावसंख्या झाली धावफलकावरती. कृपया मी प्रेक्षकांना विनंती करतो पडद्याचं थोडं मागं राहून आपण जे काही असेल आपलं सेलिब्रेशन असेल ते करा. पडद्याचं थोडं आपण पडदा फाडून आतमध्ये याल कृपया. बिनू कृपया थोडंसं मागं झाला तर बरं वाटेल. कारण सर्वांनी एक नोंद घ्या जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी कृपया पडद्याच्या मागे उभं राहावं कारण की कुठल्या प्रकारचा अडथळा आपल्याला निर्माण होणार या स्पर्धेमध्ये कुठल्या टीमला देखील त्या डिसिजनचा सामोरं जावं लागणार नाही. हे आपण थोडं दखल घ्या प्रेक्षक वर्ग. कृपया जर आपण पडद्याच्या मागे उभं राहा आणि कृपया पडद्याला देखील कुठल्या प्रकारचा हात लावू नका. कृपया पडदा सोडून तुम्ही थोडासा अंतर ठेवा जेणेकरून दोन्ही संघाला कुठलाही अडथळा निर्माण होणार नाहीये या स्पर्धेमध्ये. आपण देखील आपल्या विभागातील ही मोठी स्पर्धा आहे तर आपण थोडं देखील सहकार्य करा. ज्या प्रकारे आपण आतापर्यंत प्रेम दाखवलं तसंच थोडंसं अजून काही कालावधीसाठी आपण देखील प्रेम तसंच राहू द्या आपलं कारण की यशस्वी होण्यासाठी स्पर्धा आपण सर्वजण जॉईन झाले तर म्हणजे BKCL 2026 मध्ये भीम क्रांती क्रिकेट लीग ही स्पर्धा बघतोय. जी ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी पंचांचा इच्छा होता. डेली हा चेंडू होता डॉट चेंडू होता. धावसंख्येचा विचार करत धावफलकावरती 15 धावा बघतो धावफलकावरती आतापर्यंत 15 धावा बघतो धावफलकावरती. आणि गोलंदाजी करत असताना विशाल त्यांना सामोरे जातील फलंदाज अभिषेक. उचललेला आहे बॉल. अतिशय छान अशी गोलंदाजी आपल्याला इथे बघायला भेटेल. क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय छान केलेलं आहे. धावसंख्या रोखून धरलेली आहे टायटन्स या संघाने विल्सन्स रॉयल्स या संघाची आपण पाहू शकता. तरी मागच्या मॅचमध्ये विचार केला विशाल यांचा जिथे सर कारण की विशाल यांची गोलंदाजी कुठेतरी कमी पडली होती. खूप खराब अशी गोलंदाजी झाली होती पण मात्र या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये देखील थोडं स्वतःला कमबॅक केलं विशाल यांनी. आता अचूक टप्पा लाईन सुंदर आहे विशाल यांची. बरोबर फलंदाजाला देखील ओळखले जात आहेत कशा प्रकारे त्यांचा मारण्याचा प्रयत्न असेल चेंडूवरती. बघा सुंदर अतिशय छान आणि इथे त्यांनी खूप मोठा विकेट घेतलेला. राजेश सर आपण बघू शकता अभिषेक यांची विकेट घेतलेली आहे त्यांनी बघू शकता. आणि हा प्रेक्षकांचा होणारा आवाज सुद्धा आपण पाहू शकता. विशाल यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी येते टायटन संघाकडून केलेली आहे आपण बघू शकता. 3 चेंडू 16 धाव संख्या झालेली आहे 16. 3 चेंडू जिथे सर मी मागेच उल्लेख केला होता कारण की थोडासा कमबॅक टायटन संघाच्या माध्यमातून नक्कीच केला गेलाय कारण की ज्या मागच्या मॅचमध्ये त्यांनी खराब गोलंदाजी केली होती तर स्वतःला थोडासा टाइम देऊन थोडासा कमबॅक केलाय तर म्हणजे विशाल देखील याने. आणि प्रेक्षक वर्ग देखील बघतोय कुठे कमी पडत नाही. प्रेक्षक वर्ग देखील खूप प्रेम पाहायला भेटतंय. आपल्या यादनगरमध्ये ही मोठी स्पर्धा सन्मानाची मानाची स्पर्धा बघतोय आपण ते म्हणजे भीम क्रांती क्रिकेट लीग स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेमध्ये जसं विशालकडनं विकेट सुरू झाले तसं पारितोषिक सुद्धा लागायला सुरू झाले. विशाल यांच्यावर 3 विकेटवर 1001 रुपयाचं पारितोषिक मनोहर चव्हाण यांच्याकडनं लागलेलं आहे. तसंच 1 विकेटवर 501 रुपयाचं पारितोषिक बिनू यांच्याकडनं त्यांच्यावर लागलेलं आहे आपण पाहू शकता. आणि निलेश दादांकडे आणि आता विकेट घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक परंतु अतिरिक्त नकारात्मक चेंडू आलेला विशाल यांच्याकडून. धावसंख्येमध्ये एक भर पडेल. धावसंख्या झालेली आहे 17 कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी चालू ना मैदानामध्ये जिथे सर तर त्याच प्रकारे तर पारितोषिक येणं भाग्यच मानता येईल कारण की सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे खेळपट्टीवरती विशालांच्या माध्यमातून. तर मग नक्कीच प्रेक्षक वर्ग देखील त्यांना उत्सुक वाटते नक्कीच या चेंडूवर नक्कीच विकेट येऊ शकते त्यामुळे ही पारितोषिक लागू झाली त्यांच्या माध्यमातून. पाहूयात पण अजूनही फलंदाज नीलू इथे ग्राउंडवर आहे अजूनही आणि उचललेला बॉल आणि कॅच आउट झालेला आहे.
निलू. उत्कृष्ट असं 501 रुपयाचं पारितोषिक निलेश बोरबरे यांच्याकडून विशाल यांना दिले जाणार आहे. 501 रुपयाचं पारितोषिक विशाल यांनी इथे जिंकलेलं आहे. सामना संपल्यानंतर कृपया आपण त्यांनी येऊन आपले 501 रुपयाचं पारितोषिक स्टेजवर येऊन घेऊन जावे. काय वाटतं राजेश सर, धावसंख्येमध्ये काही फरक होणार आहे की नाही विल्सन रॉयल संघाकडून? खरंच मी धावसंख्येचा विचार केला, धावफलकावरती धावा झाल्या आतापर्यंत 17 म्हणजे समोर टीमला कुठल्याही संघाला खतरा असू शकतो. त्याच चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केली विशालने, मात्र त्यांनीच दिलाय या टीमला खतरा. चांगला स्वतःला कमबॅक केलंय. त्यामुळे टायटन संघाचे गोलंदाज विशालाने देखील चांगली गोलंदाजी केली, करणे देखील चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये आला त्या धीरू त्याने देखील सुंदर अशी गोलंदाजी केली. मात्र धावा त्यांनी मात्र काहीसे खर्च तर नाही केले. कमी रनाची धावसंख्या आतापर्यंत खर्च करत आले ते म्हणजे टायटन संघाचे गोलंदाज. स्ट्राईक एंडला बघूया आपण, तो म्हणजे आशुतोष. फलंदाजीवर आलेला आशुतोष. पाहूयात रनांचे काही धावसंख्या यांच्या 17च्या पुढे जाणार. विल्सन रॉयल या सामन्यात स्वतःला रोखून ठेवणार की पाहूयात आपण. त्यांच्यासमोर आलेले आहेत अभिषेक पटेल. आपण पाहू शकता वॉन्टेड 11चे एका वेळेचे फलंदाज गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती अभिषेक पटेल. पुन्हा एकदा बॉल, उत्कृष्ट अशी गोलंदाजी इकडे आपल्याला पाहायला भेटेल. छोट्या छोट्या आमच्या युवा आपल्या खेळाडूंकडून क्षेत्ररक्षण आपल्याला इथे टायटन संघाकडून पाहायला भेटायला लागले. नक्की क्षेत्ररक्षण जर आवडलं असेल ना छोटू खेळाडूचं आपलं, तर एकदा जोरदार टाळ होऊन जातं. ह्याच्यासाठी देखील सुंदर क्षेत्ररक्षण देखील करतो तो आतापर्यंत. वय मात्र छोटं आहे पण त्याची कीर्ती देखील तेवढीच मोठी आहे. थोडासा प्रत्येक चेंडूवरती नजर त्याची देखील आहे खेळाडूची. चांगली फिल्डिंग म्हणता येईल. शेवटच्या चेंडू षटकातील वन असेल पंचाच्या माध्यमातून बघा शेवटच्या चेंडू काय होतं. उचललेला आहे बॉल, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा तिकडे बघायला भेटेल. धावसंख्या रोखून धरलेली आहे संपूर्ण टायटन्सनी. पाहूयात धावसंख्या झालेली आहे. नक्कीच धावसंख्येचा विचार करतो. धावफलकावरती 19 धावा झाल्यात आतापर्यंत. चांगली गोलंदाजी केली म्हणजे 18 चेंडूच्या अगेन्स्ट फक्त 21 धावा खर्च केल्या, म्हणजे एक इकॉनॉमिक गोलंदाजी म्हणता येईल. म्हणजे टायटन संघाची सुंदर अशी गोलंदाजी केली, स्वतःला कमबॅक केलं. मागच्या मॅचच्या नंतर थोडं आपली काय चूक झाली असेल त्यावेळी थोडं देखील अभ्यास केला असेल गोलंदाजांनी, आणि तेच मात्र संघ परत खेळपट्टीवरती उतरताना थोडा त्या चुकीला थोडंसं स्वतःला माफी करून पुन्हा थोडंसं कमबॅक केलंय. त्यामुळे टायटन संघाने चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं आता म्हणजे दोन्ही संघाच्या माध्यमातून. एकीकडे आपण बघतो टायटन संघ, तर एकीकडे आपण बघतोय तर दुसरा संघ म्हणजे विल्सन रॉयल्स. दुसरा संघ म्हणजे आपण विल्सन रॉयल्स. विल्सन रॉयल सुद्धा आतापर्यंत ज्या काही मॅचेस खेळलाय तो आतापर्यंत जिंकतच आलेला आहे. राजेश सर आपल्याला सांगू इच्छितो विल्सन रॉयल्स मध्ये नीलू एक नावाजलेलं नाव, त्यासोबत अभिषेक, हे सुद्धा दोघांची साझेदारी अत्यंत छान अशी खेळत होती विल्सन रॉयल्स मधून. पाहूयात आता येणाऱ्या सेकंड इनिंगला विल्सन रॉयल सुद्धा गोलंदाजीमध्ये काय इम्प्रुव्हमेंट करते ते पाहूयात. आता गोलंदाजी करत असताना भल्ला, त्यांना सामोरे जातील फलंदाजी अभिषेक. ज्या प्रकारे आता खेळपट्टीवरती गेम चालू आहे ना, सुंदर अशी खेळपट्टी आहे. त्या खेळपट्टीचा चांगला अनुभव घेऊन गोलंदाज देखील सुंदर असे पंचांचा निर्णय अंतिम राहील. अतिरिक्त धावसंख्या वाईट. नक्कीच चांगली किपिंग म्हणता येईल. तिकडे चांगली स्ट्रॉंग अपील होती पण पंच त्याला फेटाळत आहेत, कारण की फलंदाज थोडी जागेवरती आपले उभे, कारण की हा गोलंदाज देखील सुंदर गोलंदाजी करत होता. स्लोअर मध्ये चेंडू होता, लेग ब्रेक टाकायचा प्रयत्न असतो. यावर देखील ऑफ साईडच्या दिशेने पटकवला हा चेंडू वन बाउन्स करत. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला इथे पाहायला भेटते टायटन संघाकडून. नक्की क्षेत्ररक्षणचा जर विचार केला ना टायटन संघाचा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आतापर्यंत. चांगले क्षेत्ररक्षण आतापर्यंत करत धावसंख्येचा विचार करतोय त्याला कुठेतरी बांधले गेले आहे. ते म्हणजे फलंदाजाला देखील मोठे फटके त्यांच्या बॅटमध्ये येत नाहीये, धावा मात्र येत नाहीये, फक्त सिंगलला प्राधान्य दिलं जातंय. एक चांगला क्रिकेट पाहायला भेटलं टायटन संघाच्या माध्यमातून आतापर्यंत. कारण की जर विचार केला 18 चेंडूचा देखील, कारण की 3 षटकामध्ये अजून एकही चौकार आलेला नाहीये, फक्त सिंगल डबल आणि वाईट सर्वात अशी धावा जे झाल्यात तेपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती ती मात्र 21 या आकड्यावरती. जसं आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचे, त्याच प्रकारे कुठं एक धावाने हा धाव लक्ष उभं करत असताना तो म्हणजे विल्सन रॉयल
यावर देखील राजेश सर आपल्याला उत्कृष्टाची पुन्हा एकदा गोलंदाजी पाहायला भेटते. डॉट बॉल झालेला आहे भल्ला यांच्याकडनं. आपण पाहू शकता त्यांनी संपूर्ण बाउंड्री रोखून ठेवली आहे क्षेत्ररक्षण करून टायटन संघाने. आपण बघू शकता फलंदाजी करत असताना आशुतोष बॉल उचललेला आणि जे एक चौकार आलेला आहे विल्सन जॉर्ज संघाकडून. BKCLचा ब्रँडेड चौकार आपण बघू शकता. आशुतोषच्या बॅटमध्ये आलाय चौकार. फटका देखील आलाय उशीर कारण आम्ही कारम वाजवतो पद्धतशीर. त्याच प्रकारे सांगत होता आशुतोष. एक मुवमेंट कुठेतरी शिफ्ट होताना पाहायला भेटतं या चौकाराने. धावसंख्येमध्ये थोडीशी सोबत पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 आकड्यावरती. यावर देखील बॅटची कडा घेतली गेली. छान अशी गोलंदाजी इकडे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला भेटते. भल्ला यांच्याकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी टायटनच्या संघाकडून आपल्याला पाहायला भेटायला लागले. यानंतर होणारे सामने मन्नू स्पोर्ट्स वर्सेस BK स्पोर्ट्स यांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेजवर यावे. कृपया मी मन्नू स्पोर्ट्स वर्सेस BK स्पोर्ट्स यांच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी स्टेजवर यावे. बादल आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला येथे पाहायला भेटते. 25 धावसंख्येचा विचार धावफलकामध्ये 25 धावा आतापर्यंत झालाय. बघा आशुतोष याने चौकार मारल्यानंतर स्वतःला कमबॅक केला गोलंदाजाने देखील. तो म्हणजे जयेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्वतःला कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जयेश याने. कारण की चौकार मारल्यानंतर तो यावेळी देखील नशिबाची साथ आहे. यावेळी देखील नशिबाची साथ असेल. पंच लगेच सांगतील डिसिजन थोडा पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणताही खेळाडू पंचांशी बोलू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी रिव्ह्यू मागितलेला एकदा रिव्ह्यू बघण्यात येऊ. पंचांचा रिव्ह्यू सिस्टम कृपया बाहेरच्या प्रेक्षकांनी बोलू नये. थोडस ऑन फील्ड डिसिजन असेल. टायटन्स संघाने पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया आपण सर्वांनी पुन्हा एकदा मॅच सुरुवात करावी. क्षेत्ररक्षण करावे. चला मॅच सुरू करण्यात यावी. पंच डिसिजन रिव्ह्यू संपलेला आहे. सूरज रिव्ह्यू संपलेला आहे. पंच डिसिजन सांगा आपला. चौकार पंचांनी चौकार दिलेला आहे. पाच चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या बघतो धावफलकावरती 29 धावसंख्या 29-29. नक्की थोडं सध्या कमबॅक देखील करतो फलंदाज देखील. आशुतोषने देखील चौकार मारा. त्यांचा विकेट आली की या चेंडूवर देखील चौकार आला. जसं मी म्हटलं ना मी राजेश सर एक मिनिट मी पुन्हा एकदा विनंती करतो की मन्नू स्पोर्ट्स चे कर्णधार आणि BK स्पोर्ट्सचे कर्णधार यांनी कृपया नाणेफेकीसाठी स्टेजवर यावे. बादल आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. यावेळी फटका सुंदरता आकाशामध्ये सुंदरता क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा येथे आपल्याला विकेट पाहायला भेटेल. मात्र एक धाव तर कंप्लीट झाली आहे. सेकंड धावाचा प्रयत्न होता पण सेकंड धावावरती मात्र बाद होतो तो फलंदाज आणि एका धावावरती समाधान म्हणायला लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 30 आकड्यावरती. लक्ष मात्र येणाऱ्या 24 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायचे 31 धावा. 24 बॉल्स रिक्वायर्ड रन्स. मन्नू स्पोर्ट्सचे कर्णधार कृपया आपण जिथे कुठे असेल कृपया नाणेफेकीसाठी स्टेजवर यावं. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये तुम्हाला धावांचा पाठला करायचा ते म्हणजे तब्बल 31 धाव संख्येचा पाठला करायचा ते म्हणजे टायटन्सच्या संघाना. तर स्टेजवर आता नाणेफेकी होणार आहे. मन्नू स्पोर्ट्स वर्सेस BK स्पोर्ट्स. मी राममद्रे मामांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकी करून घ्यावे.
पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला सुंदर असं बन्नू स्पोर्ट्स वर्सेस बीके स्पोर्ट्स यांच्या नाणेफेकीसाठी मी राम मंदिर मामांना विनंती करतो की मामा आपण स्टेजवर यांचा एकदा नाणेफेकी उडवून घ्यावी. बन्नू स्पोर्ट्स टॉस उडवायचा मामा. बन्नू स्पोर्ट्स वर्सेस बीके स्पोर्ट्स. आता हा इथंच ओके. आणि बीके स्पोर्ट्स कॉलिंग करणार आहेत. हो बीके स्पोर्ट्सने हेड मागितलेला आहे. आपण पाहूयात काय आलं. एक मिनिट. लयच डेंजर उडवला. नाही खाली काय पडला बघ फक्त. चला पुन्हा एकदा टॉस केला जाईल. एकदा टॉस केला जाईल. मी दादांना विनंती करेन की आपला असंच टॉस करायचा आहे. आणि ते काय ओके. इथे मन्नू स्पोर्ट्सने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हो. मन्नू स्पोर्ट्सने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण पाहू शकता गोलंदाजीसाठी आलेले आहेत नीलू. त्यांना सामोरे जातील सानू. फलंदाजीसाठी आलेले आहेत सानू. पहिलाच बॉल मानाचा चेंडू दिलेला आहे. पाहू शकता आपण एक चेंडू. धावसंख्या झालेली आहे 1. नक्कीच मान सन्मान दिला पहिल्या चेंडूवरती. कुठल्या प्रकारचा रिस्क न घेता पहिल्या चेंडूवरती एक सिंगलने आपला श्रीगणेश नक्कीच केलाय. ते म्हणजे टायटन संघाने. यावर देखील आकाशांचा प्रयत्न सुंदर प्रयत्न होता. हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती मात्र देखील सिंगलला समाधान मानावं लागेल आकाश यांना. ओपनिंग पेअर आपण बघतोय खेळपट्टीवरती. ते एकीकडे सानू यांना आपण बघतोय ते एकीकडे आकाश यांना बघतोय. ही अशी ओपनिंग जोडी. बॉलिंग ट्रॅकवरती नीलू यांनी आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आहेत. तिसरा चेंडू टाकला सज्जन नीलू. बघूया तिसऱ्या चेंडूवरती काय कामगिरी करतो आपल्या संघासाठी. या चेंडूवरती देखील हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मात्र सिंगलला प्राधान्य नक्कीच दिलं जात आहे. एक धावेने धावसंख्येत भर होते. जसं मी म्हटलं ना थेंबे थेंबे तळे साचे. त्याच प्रकारे एक धावाने धावसंख्या पुढे एक सरकते. 3 धावा. एवढा फटका सुंदर डिफेन्सिव्ह पद्धतीचा फटका होता. मात्र हा चेंडूवरती आलाय डॉट चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाहीये या चेंडूवरती. सानू स्ट्रायकिंग यांना बघतो. सानू यांना कशा प्रकारे कामगिरी करते निलूच्या या चेंडूवरती. फटका सुंदर आहे. चांगला क्षेत्ररक्षण तिथं पाहायला भेटतंय. उत्कृष्ट राजेश सर. जसं आपण मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटलं राजेश सर. आपण जसं मागच्या मॅच मध्ये पाहिलं आपलं टायटन्स कडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलेलं आहे. तसंच आपल्याला विल्सन रॉयल्स संघाकडून सुद्धा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतं. त्यांनी सुद्धा धावसंख्या रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. आणि विल्सन रॉयल्सच्या संघाला टायटन्सच्या संघाला जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाहूयात आता काय होतं. नीलू यांचा तिसरा बॉल हलकासा टच केलेला आहे. उत्कृष्ट असं गोलंदाजी आपल्याला नीलू यांच्याकडून पाहायला भेटते. पाहूयात. कारण शतरक्षण तुम्हाला चांगलंच करावं लागेल. कारण की ही जी स्पर्धा आहे ना या आता स्पर्धेमध्ये जे टुर्नामेंटमध्ये मॅच सुरू झाली आहे ती नॉकआउट पद्धतीची स्पर्धा आहे. जो हारेल तो सरळ स्पर्धेच्या बाहेर होईल. जितेल तो संघ पुढे सामन्यामध्ये दखल करेल. कारण की ही स्पर्धा खूप आतुरतेने ज्या प्रकारे सर्वजण वाट पाहत होतो ती स्पर्धा सर्वांच्या भेटीला पुन्हा एकदा खेळपट्टीवरती चालू. हा सामना PKCL 2026चा सीझन 3 मध्ये आपण सर्वजण जॉईंट आहोत. कारण की खूपच प्रत्येकाला ही सामना महत्त्वपूर्ण असेल. म्हणून प्रत्येक खेळाडू प्रत्येक चेंडूवरती आपला 100% देताना दिसतोय. टायटन संघाचा जर विचार केला सुंदर अशी क्षेत्ररक्षण होती. चांगली गोलंदाजी देखील होती. त्याच प्रकारे देखील आता इथे सध्या सुरू होत असताना विल्सन रॉयलच्या माध्यमातून देखील क्षेत्ररक्षण सुंदर झालं आहे आतापर्यंत. धावसंख्या जर विचार करता आपण धाव फलकावर धाव बघतोय फक्त 5 धावा झाल्या आतापर्यंत. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो म्हणजे अभिषेक. पाहूयात आता काय होणार आहे. पुढील 2-4 अजून मॅचेस बाकी आहेत. त्यानंतर आपल्याला हळूहळू सामने आपल्याला कळतील. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल
भीम क्रांती क्रिकेट लीग सीझन पर्व तिसरे ही 50,000 प्लस ही ट्रॉफी आकर्षक ट्रॉफी अशी ठेवलेली आहे. 50,000चं पारितोषिक असं ठेवलेलं आहे. पाहुयात कोणता संघ, 12 टीम 12 संघ, पाहुयात कोणता संघ ही ट्रॉफी उचलतो. सर्वांचं लक्ष तिथेच केंद्रित झालेलं आहे. अतिरिक्त धावा, वाईट, नकारात्मक चेंडू आलेला आहे. धावसंख्येत 1 रनांनी भर होते. धावसंख्या फक्त धावफलकावरती फक्त 6 धावा आतापर्यंत झाल्यात. टायटन संघाची धावसंख्या. अभिषेक यांचा सुंदर चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र आकाश याने मात्र सिंगल प्राप्त केले. हलक्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न आकाश यांचा. बघा कुठल्या प्रकारची रिस्क घेतली जात नाही बॅट्समनच्या माध्यमातून. ज्या चेंडूवर सुंदर चेंडू असतील, चांगल्या चेंडूवरती चांगलं आक्रमण करायचं, ते कशा प्रकारे खेळ आपल्याला पाहायला भेटतो खेळपट्टीवरती. चांगल्या चेंडूवरती सन्मान द्यायचा, खराब चेंडूवरती आक्रमण करायचं, ही सध्या करण्यावरती बॅट्समनच्या माध्यमातून फलंदाजी होते. चांगली फलंदाजी म्हणता येईल, कॅल्क्युलेशन क्रिकेट म्हणता येईल. सिंगल डबलला प्राधान्य नक्कीच दिलं जातं, चौकारबाजी देखील मारली जाते. स्ट्राईक एंडला बघतोय आपण सानू यांना. गोलंदाज अभिषेक कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहावं लागेल या चेंडूवरती. फलंदाज चेंडू होता, चेंडूवर सीमाच्या पलीकडे 4 धावांसाठी आला एक BKCL चा ब्रँडेड चौकार सानू यांच्या बॅटेतून आला आहे. आपण पाहू शकतो धावसंख्येमध्ये भर झालेली आहे 4 रनांनी आणि धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू 11 धावा. धावसंख्या झालेली आहे 11. क्षमा असावी, 2 चेंडू क्षमा असावी कृपया. 2 चेंडू 11 धावा. कारण तुम्हाला धावसंख्येचा पाठला करायचं तर म्हणजे 31 धावसंख्येचं 31 धावसंख्येचा पाठला आतापर्यंत टायटन संघ यांना करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या जर विचार केला 11 धावा धावफलकावरती झाल्यात आतापर्यंत. 2 चेंडू 11 धावा. चेंडू 11 धावा. बघा तिसरा चेंडू कशा प्रकारे टाकतो ते म्हणजे अभिषेक. महाराष्ट्रातील सानू. चेंडू टाकण्यास सज्ज अभिषेक. महाराष्ट्रातील सानू. यावेळी देखील सुंदर चेंडू होता, सुंदर चेंडू होता. नक्कीच कोणी देखील निर्णय द्यायचा नाही. आपल्याकडे या स्पर्धेसाठी प्रमुख पंच देखील उपस्थित आहे. 2 पंच, एकीकडे शैलेश सर देखील आहेत आणि एकीकडे अभिजित सर देखील आहेत. सुंदर अशी कामगिरी या 2 पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटते. एक अचूक डिसिजन आतापर्यंत त्यांनी दिलेला आहे. ही सुंदर अशी स्पर्धा मानाची, सन्मानाची, आपल्या यादवनगरची ही मोठी स्पर्धा BKCL भीम क्रांती क्रिकेट लीग. आपण सर्वजण तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा बघतोय. सुंदर असं आयोजन म्हणता येईल, कारण की ही स्पर्धा जी आहे ना पूर्ण कव्हर केली जाते मात्र 2 कॅमेऱ्याच्या सह, ते म्हणजे क्विक लाईव्हच्या टेलिकास्टच्या माध्यमातून. युट्यूबवरती जॉईन झाले प्रेक्षक त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्यामुळे तमाम प्रेक्षक वर्ग देखील बघतोय आपण. खूप आवडीने ही स्पर्धा आणि ही मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला भेटतोय. खेळपट्टीवरती खेळ चालू असताना चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं तिकडे, कारण की खूप अतिशय महत्त्वपूर्ण ही सामना असेल. कारण जो सामना जितेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल करेल आणि जो सामना हरेल तो मात्र घरचा प्रवास करेल. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज अभिषेक. स्ट्राईक एंडला आकाशाला पाहतोय आपण. यावेळेस देखील हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आकाशांचा देखील प्रयत्न खूप सुंदरचा प्रयत्न झालाय. एका साईडने तर सानू यांची तर बॅट चालते, चांगली फलंदाजी आक्रमण फलंदाजी करते, तर मी त्याला सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. स्कोर बघतो धाव संख्या 13 आपण बघतो धावफलकावरती. 5 चेंडू 13 धावा. सुंदर अशी गोलंदाजी अभिषेकांची पाहायला भेटली. एक इकॉनॉमिक गोलंदाजी म्हणता येईल. चांगला बॉल टू रन चाललेत. शेवटचा चेंडू 1 to 0चा इशारा. यावेळेस फटका सुद्धा गॅपमध्ये चेंडू सानू यांच्या बॅटेतून चौकार लागलेला आहे. BKCL चा ब्रँडेड चौकार आपण बघायला भेटतंय. थोडंसं क्षेत्ररक्षण अजून येते, थोडंसं कमी कुठेतरी माघार जाताना दिसतंय. आपण पाहू शकता. अगर असं असलं तर मग विल्सन स्लॅगच्या संघांना थोडी अजून मेहनत घ्यावी लागणार आहे.
सानू यांच्या बॅटीतून हा दुसऱ्यांदा चौकार जाताना आपण पाहतो. फटका सुंदर असा फटका होता, देखना फटका म्हणता येईल, कारण की कुठल्या प्रकारचं तिथे क्षेत्ररक्षण आवडू शकलं नाही या चेंडूवरती, कारण की फटका तेवढा सुंदर फटका होता. जसा बॅटला कनेक्ट झाला तसाच गॅपमध्ये गेला हा चेंडू. चांगली फलंदाजी आतापर्यंत केली सानूने आपल्या संघासाठी. इथेच मागे उल्लेख देखील केला होता जिथे सर जसं क्रिकेट पाहायला भेटते जसं 2 फलंदाज आहे मात्र सिंगल डबलला प्राधान्य नक्कीच दिले जाते, पण ज्या चेंडूवरती आक्रमण करायचंय ना त्या चेंडूवरती मात्र चौकारबाजीला आक्रमण करताना दिसतं आपल्याला. नक्कीच नक्कीच आपण पाहू शकतो. आणि आता तिसरी गोलंदाजी घेऊन येताना अभिषेक पटेल और गुड्डा आपण बघू शकतो. संपूर्ण धावसंख्या झालेली आहे 17. धावसंख्या झालेली आहे 17 आणि लक्ष आहे 31 रनांचं. आणि पंचांनी हात नकारात्मक चेंडू म्हणून नक्कीच निर्णय दिलेला आहे. नो चेंडूची घोषणा झाली आहे. या नो चेंडूवरती फलंदाज देखील पुरेपूर वापर करतात. नो चेंडू होता अतिरिक्त चेंडू त्या चेंडूवर टच करून एक धाव मात्र कंप्लीट केली. जसं धाव संख्या कशी मोठी उभी करायची ते मात्र सानू दाखवतात. सॉरी आकाश होते तिकडे. आकाशने मात्र सिंगल डबलला लगेच प्राधान्य दिलंय. या 2 धावांनी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 19 या आकड्यावरती. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे टायटन या संघाला विजय होण्यासाठी 12 चेंडूमध्ये 12 धावा करायचे आतापर्यंत. मात्र मागच्या षटकांमध्ये विचार केला अभिषेक होते गोलंदाजीसाठी. अभिषेक गेले आणि नवीन अभिषेक आले. त्यांचं सांगताय डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पुढे सरकते 1 ने. ती मात्र 20 या आकड्यावरती. चला स्ट्रायकिंगला बघतो सानू यांना आपण यांनी सुंदर अशी फटकेबाजी केली. यावेळी क्षेत्राचं छान असं आपल्याला बघायला भेटतोय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला दोन्ही संघाकडून पाहायला भेटतं आज राजे सर. आपण बघू शकतो दोन्ही अभिषेक गोलंदाजी करत असताना अभिषेक उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुद्धा इथे बघायला भेटली आपल्याला. प्रयत्न तुम्हाला 100% द्यावा लागेल, कारण की ही जी मॅच चालू आहे ना ही तुम्हाला करोडा मोरोची मॅच चालू आहे, कारण नॉकआउट पद्धतीची मॅच चालू आहे सध्याला. तुम्हाला प्रयत्न तुम्हाला 100% द्यावा लागणार आहे ना. तुम्हाला 90% ना 95% तुम्हाला हा देणं अनिवार्य आहे. तुम्हाला 100% द्यावा लागणार आहे. पुन्हा एकदा बॉल उचललेला आहे, बॉल पकडलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अभिषेक यांचा बॉल अतिशय छान अशा पद्धतीने फिरताना दिसतोय आपल्याला. इकडे स्पिन होताना दिसतोय. 4 चेंडू पुन्हा एकदा सानू यांच्या बॅटीतून मारलेला आहे. क्षेत्ररक्षण लिल्ली यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटतंय. नक्कीच स्कोर झालाय 23 धावा दाफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय या षटकातील शेवटचा चेंडू. यावर तिकडे फटका सुंदर आहे. चांगला क्षेत्ररक्षण बनता येईल. फेकी केली तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट झाली आहे. धावसंख्येत 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती ती म्हणजे 24 या आकड्यावरती. शेवटची ओव्हर आपण आता पाहूयात. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत शिवा. पाहूयात आता शेवटच्या ओव्हरमध्ये आकाश आणि सानू यांची फलंदाजी आपण पाहू शकतो. धावसंख्याचं लक्ष आहे 31 आणि धावसंख्या झालेली आहे. नक्कीच, कारण की येणारे 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. कारण की खूप अशी रोमांचक अशी मॅच म्हणून बघतोय. कधी कधी असं वाटतं ना टायटन संघाकडे संघ होतोय मॅच आणि कधी बघतो आपण विल्सन या संघाकडे सामना जातोय. खूप अतितटीचा सामना चालू आहे मैदानामध्ये. पाहूया आपण हा सामना कोणाकडे वळताना दिसेल आपल्याला. एक तर टायटन्स किंवा विल्सन्स रॉयल्स. पाहूयात कोण आज घरी परतणार आणि कोण सामन्यात टिकून राहणार. कृपया तिथे पडद्याजवळ कोणी पडद्याचे सगळ्यांनी दूर उभे राहावे. आणि 50,000चं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी कोणता संघ घेऊन जाणार आज आपण पाहूयात.
BKCL 2026 भीम क्रांती क्रिकेट लीग सीझन पर्व तिसरे पाहूयात. हे पारितोषिक 50,000चं ही आकर्षक ट्रॉफी कोणता संघ आज घेऊन जाणार इकडून सर्व प्रेक्षकांचं लक्ष याच्यावरच लागून आहे. प्रेक्षक सुद्धा आमच्या अतिउत्साही इथे बघायला भेटतील आपल्याला. रात्रीचे 12:30-1 वाजायला आलेले आहेत तरी सुद्धा आमचे प्रेक्षक अजूनही ग्राउंडमध्ये मॅच बघण्यासाठी येथे थांबलेले आहेत. आता 6 बॉल पाहूयात आपण शिवा यांच्याकडून आणि पहिलाच बॉल उचललेला आहे आणि उत्कृष्ट असा प्रयत्न बघा, प्रयत्न 100% प्रयत्न चालू आहे ग्राउंडवरती. संघर्ष सुरू आहे इथे आपल्याला बघायला भेटतो. प्रत्येक चेंडूवरती जीव तोडून प्रयत्न चालू आहेत खेळाडूंचे, कारण की मॅच मध्ये जिवंत राहायचंय. 6 चेंडूच्या अगेन्स्ट 7 धावा तुम्हाला डिफेन्स करायचं देखील आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. बघा दुसऱ्या चेंडूवरती काय करतो गोलंदाज तो म्हणजे शिवा. या वेळा आणि ते 4 रनाने आता मात्र टायटन्सनी सामना थोडासा वळवलेला दिसतोय राजेश सर आपल्याला. अरे मोमेंटम जो होता ना तो मोमेंटम त्याला शिफ्ट झालाय, तो म्हणजे टायटन संघाच्याकडे. चांगले आतापर्यंत खेळी झाले. सोनो के झूलो में झूलो, तो बोलते सोनो के झूलो में झूलो, हमसे भी आगे बहुत अच्छे खिलाडी है, ये आप मत भूलो. तेच सांगत असताना टायटन संघ देखील खूपच असे सुंदर मॅच रंगले. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव आली होती. ते एका धावाच्या नंतर आकाशाने एक चांगली फलंदाजी केली देखील आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटलं आकाशच्या माध्यमातून. सिंगल नंबरला प्राधान्य दिलं गेलं. या आता मात्र राजेश सर आपण बघू शकतो मॅच एका साईडला वळलेली आहे आपण बघू शकतो. खूपच वन साइड मॅच आता वाटते मला सध्या. Yes, मला सुद्धा तसं तरी सुद्धा क्रिकेट आहे. शेवटच्या संघर्षापर्यंत मॅच सुरू असते, शेवटच्या बॉल परत मॅच सुरू असते. पाहूयात काय होतं. तेच जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत आपण डिक्लेअर नाही करू शकत कुठला संघ विजयी होतोय तो पहिले. यावर देखील आकाश यांचा आकाशच्या बॅटमध्ये आली सिंगल आणि टायटन संघ देखील पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. बाजी मारलेली आहे तरी सुद्धा मी राजेश सर आपल्याला सांगू इच्छितो की विल्सन रॉयल्स या संघाने सुद्धा आतापर्यंत ज्या काही मॅचेस झाल्या, ज्या काही राऊंडेस झाल्या, प्रत्येक मध्ये त्यांनी त्यांचा संघर्ष, त्यांचं क्षेत्ररक्षण, त्यांची गोलंदाजी फलंदाजी